तर प्रत्येक निवडणुकीमध्ये काही मुद्दे नव्यानं येतात तर काही मुद्दे जुनेच असतात. असाच एक वारंवार येणारा मुद्दा म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव. महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याच्या आदल्या दिवसापासून पुन्हा एकदा हा जुनाच मुद्दा नव्यानं चर्चेत आलाय. अर्थात मुद्दा जुना असला तरी त्याचे संदर्भ मात्र नवे आहेत. हा मुद्दा पुन्हा का डोकं वर काढतोय आणि दोन्ही बाजूचे नेते यावर बोलताना थकत का नाहीत, याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे. आपण जे म्हणतो मुंबई आमच्या हक्काची, त्या हक्काची मुंगी गिळायला तो ॲनाकोंडा बसलेला आहे. काही लोक मुंबई तोडणार हे निवडणुका आल्या की करतात. याच नेत्यांच्या तोंडून हीच विधानं, याच शैलीत आणि याच पट्टीत तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकली असतील. पण आता पुन्हा एकदा मुंबई आणि महाराष्ट्राचा मुद्दा महापालिका निवडणूक प्रचारात ऐकण्यासाठी तयार व्हा. रविवारी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्वपक्षीय नेत्यांची भाषा हेच सांगत होती. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी आवर्जून मुंबईचा उल्लेख करत निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच विरोधकांच्या मुद्द्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील. आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, त्या संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील. एकीकडे सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रात राहणार असल्याची वॉरंटी मुख्यमंत्री फडणवीस देत होते, तर दुसरीकडे महसूल मंत्री वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हिरिरीनं मांडत होते. वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांपासून अख्खा भाजप कसे प्रयत्न करतोय हे बावनकुळेंनी सांगितल्यामुळे संजय राऊतांना आयती संधी मिळाली. मुंबईच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करताना त्यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या शांततेबाबतही सवाल केले. हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे. हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो. आणि देवेंद्र फडणवीसजीसुद्धा, माननीय मुख्यमंत्रीसुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे. त्यामुळं आत्ता घाबरलेले नेते, घाबरलेले पक्ष हे आता काहीतरी या जमिनीत, विदर्भाच्या जमिनीत काहीतरी आता उगवायला मिळेल म्हणून तो मुद्दा ते काढतात आहे. चंद्रशेखर बावनकुळे जे कॅबिनेटचे महत्त्वाचे सदस्य आहेत ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, हा आमचा अजेंडा आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतात. त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही, याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत. बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून हा थंडगार लोळागोळा होऊन, याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा, त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहे. मग फडणवीसांच्याच भाषणातले चंद्र आणि सूर्य वापरत एकनाथ शिंदेंनीही मुंबई महाराष्ट्रातच राहील यावर आणखी एक शिक्का मारला. शिवाय महाराष्ट्रासाठी मुंबई काय आहे हे देखील आपल्या खास शैलीत सांगितलं. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी आपलं महायुती सरकार करणार आहे. त्यासाठी ही तजवीज आपण करतो. आणि म्हणून काही लोक मुंबई तोडणार हे निवडणुका आल्या की करतात. परंतु मी सांगतो की मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आणि मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. मुंबई हा हार्ट आहे महाराष्ट्राचा आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मुंबई कोणीही तोडू शकणार नाही. कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा झोपडीधारकांचं भाडं जे आहे ते इतर जे काय त्यांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही.
आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईबाबत काहीही बोलत असले तरी उद्धव ठाकरे मात्र हा विषय संपवण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसतंय. महिनाभरापूर्वी चर्चेत आलेला एनाकोंडा त्यांनी पुन्हा एकदा बाहेर काढला, जो त्यांच्या मते मुंबई गिळायला बसला. आपण जे म्हणतो मुंबई आमच्या हक्काची, त्या हक्काची मुंबई गिळायला तो ॲनाकोंडा बसलेला आहे. अरे आता ॲनाकोंडा म्हटलं तर तुम्हाला पट्टे म्हणून हसताय, बरोबर ना? पण मला एका गोष्टीची गंमत वाटते, मी ॲनाकोंडा कोणाला म्हणतोय? असं तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत. आता त्यानं ॲनाकोंडा म्हटल्यानंतर उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे की नको? ॲनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे. पण ॲनाकोंडाने उत्तर द्यायच्याऐवजी गांडुळाची अवलत उत्तर देते. थोडक्यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असल्याचा आरोप करताना विरोधक थकत नाहीये आणि मुंबई महाराष्ट्रातच राहील हे सांगताना सत्ताधारीही थकत नाहीये. आता मतदार राजा यापैकी कुणाला मुंबईत ठेवणार आणि कुणाला मुंबईतून बाहेर हाकलणार हे बरोबर 1 महिन्याने स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.